नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत असंख्य संत जन्माला आले. कोणी अभंग लिहिले, कोणी कीर्तनाने समाज जागवला, तर कोणी आपल्या साध्या आयुष्यातून भक्तीचा सर्वोच्च आदर्श घालून दिला. अशाच एका संतांचं नाव संत गोरा कुंभार. एक साधा कुंभार ज्याच्या हातात माती होती, पण ज्याच्या हृदयात साक्षात पांडुरंग विठ्ठल वास करत होता. पहाटेचा काळ, गाव अजून झोपलेलं, पण एका छोट्याशा घरातून हरिनामाचा मधुर स्वर ऐकू येत आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. त्या घरात एक माणूस मोठ्या परातीत माती तुडवत आहे. त्याच्या पायांनी माती मळली जात आहे, पण त्याचे मन पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी आहे. तो म्हणजे गोरा कुंभार. मित्रांनो, गोरा माती मळत होता, पण प्रत्येक पावलागणिक त्याच्या ओठांवर फक्त विठ्ठलाचं नाम होतं. त्याच्यासाठी माती मळणं हा व्यवसाय नव्हता, ती विठ्ठलाची सेवा होती. त्या दिवशी गोरा नेहमीप्रमाणे नामस्मरणात तल्लीन झाला. त्याचे डोळे मिटले, ओठांवर अभंग उमटले आणि त्याला आजूबाजूच्या जगाचाही विसर पडला. मित्रांनो, पण त्याच क्षणी एक अशी घटना घडणार होती, जिचा विचार करून आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. लोकपरंपरेत सांगितल्या जाणाऱ्या या भक्तिगाथेनुसार गोरा कुंभार विठ्ठलाच्या नामात इतका तल्लीन झाला की त्याला आपल्या आसपासचं काहीच भान राहिलं नाही. घरात एक निरागस बालक हळूहळू रांगत गोरा जिथे माती मळत होता तिथे येऊ लागलं. आई घरकामात व्यस्त होती. गोऱ्याचं लक्ष फक्त विठ्ठलावर होतं आणि पुढच्या क्षणी असं काही घडलं की संपूर्ण गाव हादरलं. मित्रांनो, कधीकधी देव ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम करतो त्याचीच सर्वात कठीण परीक्षा घेतो, कारण परीक्षेनंतर भक्तीचं खरं तेज संपूर्ण जगासमोर प्रकट होतं. विठ्ठल नामात पूर्ण तल्लीन गोरा कुंभार माती तुडवत होते. डोळे मिटलेले, अभंग सुरू होता. देवा, माझा सर्वस्व तूच आहेस. त्यांच्या चेहऱ्यावर अद्भुत समाधान होतं. त्यांना ना वेळेचं भान ना जगाचं, जणू त्याच्या समोर साक्षात विठ्ठल उभा होता. घरात त्याचं लहान बाळ हळूहळू रांगत वडिलांकडे येत होतं. त्याला वडिलांच्या कुशीत जायचं होतं. त्याच्या चेहऱ्यावर निष्पाप हास्य होतं. आई घरकामात व्यस्त होती. तिचं लक्ष क्षणभर दुसरीकडे गेलं. तोच काळजाचा ठोका चुकवणारा क्षण. गोरा कुंभार नामात इतके तल्लीन झाले की त्यांना पायाखाली काय आहे याचंही भान राहिलं नाही. त्या अवस्थेत त्यांचं बाळ त्यांच्या पायाखाली आलं आणि एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. घरभर आईच्या आक्रोशाचा आवाज घुमला. गोरा, तुम्ही काय केलं? गोरा कुंभार भानावर आले. समोरचं दृश्य पाहून त्यांच्या हातापायांची शक्तीच निघून गेली. ते थरथर कापू लागले. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ते स्वतःलाच म्हणू लागले, हे देवा, माझ्याकडून हे काय घडलं? ही बातमी क्षणात संपूर्ण गावात पसरली. लोक धावत गोरा कुंभारांच्या घरी आले. कोणी म्हणालं, हा कसला संत? दुसरा म्हणाला, जो स्वतःच्या लेकराचंही भान ठेवू शकला नाही. काहींच्या मनात राग होता, काहींच्या मनात दया होती, पण गोरा कुंभार मात्र पूर्णपणे तुटून गेले होते. त्या रात्री गोरा कुंभार एकटेच बसले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले, विठ्ठला, जर मी अपराधी असेन तर मला शिक्षा दे, पण माझ्या भक्तीचा अहंकार कधीच होऊ देऊ नकोस. ही प्रार्थना स्वार्थासाठी नव्हती, ती पूर्ण समर्पणाची होती. मित्रांनो, त्या रात्री गोरा कुंभार झोपले नाहीत. ते फक्त विठ्ठलाचं नाम घेत राहिले. त्यांना माहीत होतं की त्यांच्या आयुष्यात आता स्वतः पांडुरंग प्रवेश करणार होता आणि संपूर्ण जग एक असा चमत्कार पाहणार होतं जो शतकानुशतकं भक्तांच्या ओठांवर जिवंत राहिला. मित्रांनो, त्या दिवसापासून गोरा कुंभार स्वतःलाच क्षमाही करू शकत नव्हते. रात्रभर गोरा कुंभार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसून राहिले. डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. ते पुन्हा पुन्हा म्हणत होते, विठ्ठला, माझ्यासारखा अपराधी तुझा भक्त म्हणून घेण्यासही लायक नाही. गोरा कुंभाराची पत्नी दुःखाने कोसळली होती. तिनेही पतीवर राग व्यक्त केला नाही, कारण तिला माहीत होतं गोरा कुंभारांनी हे जाणून बुजून केलं नव्हतं. पण आईचं हृदय तुटलं होतं. घरभर भयंकर शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी गावभर एकच चर्चा होती, गोरा कुंभार संत कसे?
भक्ती इतकीही नसावी की संसाराचंच भान राहू नये. काही लोक त्यांची निंदा करू लागले. काहींनी त्यांच्याकडून मडकी घेणंही बंद केलं. गोरा कुंभार हे सर्व शांतपणे ऐकत राहिले, कारण त्यांच्या मनात लोकांबद्दल राग नव्हता, फक्त स्वतःबद्दल वेदना होती. एक दिवस गोरा कुंभार मातीसमोर उभे राहिले. त्यांनी आपले दोन्ही हात पाहिले. हेच हात मातीला आकार देत होते. हेच हात विठ्ठलाच्या नामात जोडले जात होते. आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, या हातांनी संसार सांभाळायला हवा होता, पण हे हात अपयशी ठरले. गोरा कुंभारांनी स्वतःला कठोर शिक्षा देण्याचा निर्धार केला. संत कधीच स्वतःला महान मानत नाहीत. उलट छोट्याशा चुकीचं ओझंही ते आयुष्यभर वाहतात. हीच संतांची महानता आहे. एकीकडे गोरा कुंभार अपराधाच्या ज्वालेत जळत होते. दुसरीकडे पंढरपुरात विठ्ठल शांतपणे भक्ताकडे पाहत होता. रुक्मिणी माता म्हणाल्या, नाथ, तुमचा भक्त इतका दुःखी आहे, तरी तुम्ही काहीच का बोलत नाही? विठ्ठल मंद हसले आणि म्हणाले, रुक्मिणी, सोने आगीत तापल्याशिवाय तेजस्वी होत नाही. माझा गोरा आता जगाला भक्तीचा खरा अर्थ शिकवणार आहे. गोरा कुंभारांना हे माहीत नव्हतं की त्यांच्या प्रत्येक अश्रूकडे स्वतः पांडुरंग पाहत आहेत, आणि योग्य वेळ येताच ते असा चमत्कार करणार आहेत की संपूर्ण महाराष्ट्र गोरा कुंभारांचे नाव अभिमानाने घेईल. मित्रांनो, गोरा कुंभार दुःखाच्या महासागरात होते, पण पंढरपुरात एक वेगळीच लीला सुरू होती. त्या काळात संत नामदेव महाराज विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त होते. विठ्ठल त्यांच्याशी बोलत असे, त्यांच्यासोबत जेवत असे. त्यामुळे नकळत नामदेवांच्या मनात एक सूक्ष्म अहंकार निर्माण झाला. विठ्ठल मला सर्वात जास्त प्रेम करतो. एक दिवस विठ्ठल मंद स्मित करत म्हणाले, नामा, भक्तीमध्ये अहंकाराला जागा नसते. जा, गोरा कुंभारांना भेटून ये. नामदेवांना आश्चर्य वाटलं. एक साधा कुंभार, त्याच्याकडे मी काय शिकणार? विठ्ठल फक्त हसत राहिले. काही दिवसांनी अनेक संत एकत्र जमले. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव आणि गोरा कुंभार सर्वजण हरिनामात तल्लीन झाले. ज्ञानेश्वर माऊली हसून म्हणाले, गोरा, तू तर कुंभार आहेस. मडकी पक्की झाली की कच्ची हे तुला लगेच कळतं. आज आमच्याही मनाची परीक्षा घे. सर्व संत हसले, पण गोरा कुंभार गंभीर झाले. गोरा कुंभार जवळची लाकडी थापडी घेऊन एक एक संतांच्या डोक्यावर अतिशय हलक्या हाताने थाप मारू लागले. ज्ञानेश्वर शांत, निवृत्तीनाथ शांत, सोपानदेव शांत, मुक्ताबाई शांत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. नामदेवांची पाळी आता. गोरा कुंभार नामदेवांपाशी आले. त्यांनी हलकासा स्पर्श केला. क्षणात नामदेव रागावले. हे काय करता? मी काही मडका आहे का? सभेत शांतता पसरली. गोरा कुंभार नम्रपणे म्हणाले, हे मडकं अजून कच्चं आहे. नामदेवांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. मी कच्चा भक्त? ज्याच्याशी विठ्ठल रोज बोलतो तो कच्चा कसा? त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. माऊली शांतपणे म्हणाले, नामा, देव जवळ असणं आणि देव होऊन जगणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जिथे मी संपतो तिथेच खरी भक्ती सुरू होते. त्या रात्री नामदेव विठ्ठलासमोर उभे राहिले. डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, नाथ, मी खरंच कच्चा आहे का? विठ्ठल प्रेमाने म्हणाले, नामा, गोऱ्याने तुझा अपमान केला नाही. त्याने तुझ्यावर कृपा केली. आता तुझी खरी साधना सुरू होईल. मित्रांनो, गोरा कुंभार स्वतः दुःखात होते, तरीही त्यांनी एका महान संताला भक्तीचा सर्वात मोठा धडा दिला. कारण खरा संत कधीच स्वतःला मोठा समजत नाही. गोरा कुंभार आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, डोळ्यात अखंड अश्रू होते. हात माती मळत होते, पण हृदय विठ्ठलाच्या चरणी रडत होतं. गोरा कुंभार चाकावर माती फिरवत होते. प्रत्येक मडकं तयार करताना ते म्हणत, हे विठ्ठला, जशी ही माती तुझ्या हातात आकार घेते, तसेच माझं आयुष्यही तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू मातीत मिसळत होते. हळूहळू गावकऱ्यांना एक गोष्ट जाणवू लागली. इतकं दुःख असूनही गोरा कुंभारांनी कधी देवाला दोष दिला नाही, कधी नशिबाला शिव्या दिल्या नाहीत. त्यांच्या ओठांवर आजही एकच नाम होतं, विठ्ठल विठ्ठल. गावातील एक वृद्ध म्हणाला, जो दुःखातही देवाचं नाम सोडत नाही
तोच खरा संत. पंढरपुरात त्या रात्री विठ्ठल मंदिरात अद्भुत शांतता होती. रुक्मिणी माता विठ्ठलांकडे पाहत म्हणाल्या, नाथ, तुमचा गोरा रात्रंदिवस रडतो आहे. आता तरी त्याच्यावर कृपा करा. विठ्ठल क्षणभर मूक राहिले. त्यांच्या डोळ्यातही करुणा दाटली. ते म्हणाले, रुक्मिणी, भक्ताचे अश्रू माझ्यापर्यंत पोचायला वेळ लागत नाही. वेळ आली आहे माझ्या गोऱ्याला भेटण्याची. दुसऱ्या दिवशी गोरा कुंभार घरासमोर एकटेच बसले होते. तेवढ्यात एक साधा वारकरी त्यांच्या दारात आला. अंगावर साधी वस्त्र, गळ्यात तुळशीमाळ, चेहऱ्यावर दिव्य तेज. तो म्हणाला, गोरा, मला पाणी मिळेल का? गोरा ताबडतोब उठले. अतिथी म्हणजे देवच. त्यांनी नम्रतेने त्याला आसन दिलं, पाणी दिलं, भाकर वाढली. तो वारकरी गोऱ्याकडे पाहून म्हणाला, तू दुःखी दिसतोस. गोरा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, दुःख माझं नाही, ही पण माझ्या विठ्ठलाची इच्छा आहे. मला त्याच्यावर राग कसा येईल? त्या अनोळखी वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो मनात म्हणाला, गोरा, आजही तू माझ्यावर तितकंच प्रेम करतोस. वारकरी निघून गेला. गोरा त्याला दूरपर्यंत पाहत राहिले. क्षणात तो नजरेआड झाला. गोऱ्याच्या मनात एक विचित्र भावना आली. हा साधा माणूस नव्हता. त्यांच्या हृदयात एकच नाव घुमू लागलं, विठ्ठल, विठ्ठल. मित्रांनो, देव नेहमी चमत्कार करूनच भेटतो असं नाही. कधी तो भुकेल्या माणसाच्या रूपात येतो, कधी वारकऱ्याच्या रूपात, कधी आपल्या परीक्षेच्या क्षणी आणि कधी फक्त आपल्या विश्वासाची वाट पाहत असतो. गोरा कुंभारांना अजूनही हे माहीत नव्हतं की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार आता अगदी जवळ आला आहे. स्वतः विठ्ठल भक्तासाठी जे करणार होता ते पाहून संत नामदेव, ज्ञानेश्वर माऊली आणि संपूर्ण पंढरपूर अश्रूंनी भरून जाणार होतं. मित्रांनो, गोरा कुंभारांना ज्याची जाणीव झाली होती तो साधा वारकरी खरंच सामान्य माणूस नव्हता. तो स्वतः पंढरीचा पांडुरंग होता. पण देवाने अजून स्वतःची ओळख उघड केली नव्हती. कारण भक्ताची परीक्षा अजून पूर्ण व्हायची होती. काही दिवस उलटले. गोरा कुंभाराच्या घरी अन्नाचा दाणा नव्हता. मडकी विकली जात नव्हती. लोक त्यांच्यापासून दूर राहू लागले होते. घरात दारिद्र्य होतं, पण हरिनाम तसंच सुरू होतं. गोरा म्हणाले, विठ्ठला, तुझं नाम आहे म्हणून माझ्याकडे सर्व काही आहे. दुसऱ्या दिवशी गावात एक नवीन कुंभार दिसू लागला. तो गोऱ्यांच्या चाकाजवळ बसला, माती मळू लागला. क्षणात सुंदर सुबक मडकी तयार झाली. गावकरी आश्चर्यचकित झाले. हा कोण? याच्या हातात इतकी कला कशी? गोरा त्या अनोळखी माणसाकडे गेले. ते म्हणाले, भाऊ, तू कोण आहेस? तो हसला, मी वारकरी आहे. एका भक्ताची सेवा करायला आलो आहे. गोरा क्षणभर त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले. त्या डोळ्यात त्यांना अपरंपार करुणा दिसली. तो वारकरी मातीला स्पर्श करताच ती अधिक मऊ, अधिक सुंदर झाली. मडकी क्षणात तयार होऊ लागली. जणू मातीच त्याच्या स्पर्शाने जिवंत झाली होती. गावातील वृद्ध कुंभार म्हणाला, अशी कला मी आयुष्यात कधीच पाहिली नाही. पंढरपुरात रुक्मिणी माता मंदिरात उभ्या होत्या. त्या विठ्ठलाकडे पाहून हसल्या. नाथ, तुम्ही पुन्हा भक्तासाठी स्वतः काम करत आहात. विठ्ठल प्रेमाने म्हणाले, माझा भक्त आयुष्यभर माझ्यासाठी राबला. आज त्याच्यासाठी राबण्याची वेळ माझी आहे. काम संपलं. तो वारकरी निघू लागला. गोरा कुंभार त्याच्या चरणी पडले. ते म्हणाले, तू कोण आहेस हे मला सांग. क्षणभर संपूर्ण वातावरण दिव्य प्रकाशाने भरून गेलं. त्या वारकऱ्याचं रूप बदलू लागलं. गळ्यात वैजंती माळ, पिवळं पितांबर, डोक्यावर मुकुट, हात कमरेवर. समोर स्वतः पांडुरंग विठ्ठल. गोरा थरथर कापू लागले. ते रडत विठ्ठलाच्या चरणी कोसळले. नाथ, माझ्यासारख्या पापी माणसासाठी तुम्ही स्वतः माती मळली. विठ्ठल गोऱ्यांना उचलत म्हणाले, गोरा, तू माझ्यासाठी आयुष्यभर माती मळलीस. आज मी तुझ्यासाठी थोडी सेवा केली. त्या दिवशी गोरा कुंभारांना एक गोष्ट समजली. देवाला मोठे यज्ञ नकोत, मोठी संपत्ती नको. त्याला फक्त निर्मळ मन आणि निस्वार्थ प्रेम हवं असतं. मित्रांनो, गोरा कुंभारांची परीक्षा आता संपत आली होती. पण संपूर्ण जगाला त्यांच्या भक्तीची महानता अजून कळायची होती. लवकरच संतांचा एक महान मेळावा भरणार होता आणि तिथे विठ्ठल गोरा कुंभारांना संपूर्ण वारकरी संप्रदायासमोर अमर करणार होता.
आता गोरा कुंभाराची परीक्षा शेवटाकडे येत होती. त्यांच्या आयुष्यात दुःख आलं, अपमान आला, गरिबी आली, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, विठ्ठलावरचे त्यांचं प्रेम. आषाढी एकादशी जवळ आली होती. पंढरपूर वारकऱ्यांनी भरून गेलं होतं. चारही बाजूंनी एकच गजर, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत सेना न्हावी, अनेक संत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्यात गोरा कुंभारही अत्यंत नम्रपणे उभे होते. संत नामदेव गोरा कुंभारांजवळ आले. त्यांच्या डोळ्यात आदर होता. ते म्हणाले, गोरा, त्या दिवशी तू मला कच्चं मडकं म्हणालास. आज मला त्याचा खरा अर्थ समजला. तू माझा गुरुच आहेस. हे ऐकताच गोरा कुंभार घाबरले. ते म्हणाले, नामा, असं बोलू नकोस. मी तर तुमच्या चरणांची धूळही नाही. ज्ञानेश्वर माऊली मंद हसले. ते म्हणाले, गोरा, जो स्वतःला लहान समजतो तोच देवाच्या दृष्टीने सर्वात मोठा असतो. सर्व संत शांतपणे गोरा कुंभारांकडे पाहत होते. अचानक मंदिरातील घंटा स्वतःहून वाजू लागल्या. संपूर्ण मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघालं. सर्व संत आश्चर्याने गर्भगृहाकडे पाहू लागले आणि एक मधुर आवाज घुमला, माझ्या भक्तांनो, आज गोरा कुंभारांचा गौरव करण्याचा दिवस आहे. क्षणभर सर्वजण स्तब्ध झाले. ज्याने दुःखातही माझं नाम सोडलं नाही, ज्याने अपमानातही अहंकार केला नाही, जो स्वतःला कधीच संत मानला नाही, तोच माझा खरा भक्त आहे. सर्व संतांच्या डोळ्यात अश्रू आले. गोरा कुंभार रडत विठ्ठलाच्या चरणी पडले. ते म्हणाले, नाथ, माझ्यात काहीच नाही. जे काही आहे ते सर्व तुमचीच कृपा आहे. संपूर्ण पंढरपूर भाऊक झाला. त्या दिवशी सर्व वारकरी गोरा कुंभारांना नमस्कार करू लागले. ज्यांनी कधी त्यांचा अपमान केला होता तेही त्यांच्या चरणी आले. गोरा मात्र सर्वांना एकत्र सांगत होते, माझ्या पाया पडू नका. मित्रांनो, खऱ्या संतांची ओळख त्यांच्या चमत्कारांनी होत नाही, तर त्यांच्या नम्रतेने होते. गोरा कुंभार आजही आपल्याला शिकवतात की भक्ती म्हणजे स्वतःला विसरून देवात पूर्णपणे विलीन होणं. गोरा कुंभाराची भक्ती आता संपूर्ण पंढरपुरात गाजू लागली होती. जे लोक कधी त्यांच्याकडे संशयाने पाहत होते तेच आज त्यांच्या चरणी नतमस्तक होत होते. पण गोरा कुंभार आजही पूर्वीसारखेच होते. ना अभिमान ना कीर्तीची इच्छा त्यांच्या ओठांवर, फक्त एकच नाम, विठ्ठल विठ्ठल. एके दिवशी संत नामदेव, ज्ञानेश्वर माऊली आणि इतर संत गोरा कुंभारांसोबत बसले होते. नामदेवांनी विचारलं, गोरा, तुझ्या भक्तीचं रहस्य काय? इतकी संकट आली तरी तू कधीच डगमगला नाहीस. गोरा मंद हसले. ते म्हणाले, नामा, मी कधीच विठ्ठलाकडे सुख मागितलं नाही. मी फक्त त्याला कधी विसरू नये इतकीच प्रार्थना केली. क्षणभर सर्व संत निशब्द झाले. त्या रात्री गोरा कुंभार एकटेच मंदिरात बसले होते. सर्वत्र शांतता होती. अचानक गर्भगृहातून दिव्य प्रकाश पसरू लागला. समोर स्वतः पांडुरंग विठ्ठल आणि रुक्मिणी माता प्रकट झाले. गोरा धावत चरणी पडले. विठ्ठल प्रेमाने म्हणाले, गोरा, तू माझ्याकडून कधीच काहीच मागितलं नाहीस. आज मी तुला वर मागायला सांगतो. गोरा हात जोडून म्हणाले, नाथ, मला या जन्मात आणि प्रत्येक जन्मात तुमचं नाम कधी विसरू देऊ नका. विठ्ठलांच्या डोळ्यात प्रेमाने अश्रू दाटले. विठ्ठल म्हणाले, गोरा, आजपासून जो तुझ्या भक्तीची कथा ऐकेल त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेम जागेल. तुझं नाव युगानुयुगे वारकऱ्यांच्या ओठांवर राहील. क्षणात मंदिरात घंटानाद झाला. सुगंधी फुलांचा वर्षाव सुरू झाला. दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर, नामदेव, सावतामाळी, संत चोखामेळा सर्वांनी गोरा कुंभारांना आलिंगन दिलं. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, गोरा, तुझं जीवन भक्तीचं विद्यापीठ आहे. मित्रांनो, देव भक्ताला संपत्ती देईलच असं नाही, पण जो भक्त दुःखातही नाम सोडत नाही त्याला देव स्वतःचं प्रेम नक्की देतो आणि ते प्रेम सर्वात मोठा आशीर्वाद असतो. गोरा कुंभार आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात जिवंत आहेत, कारण त्यांनी जगाला शिकवलं, भक्ती म्हणजे देवाकडे काही मागणं नव्हे, तर स्वतःला पूर्णपणे देवाला अर्पण करणं. मित्रांनो, काळ कधीच कोणासाठी थांबत नाही.
वर्षामागून वर्ष सरली गोरा कुंभारांचं वय वाढत होतं. शरीर थकत होतं, पण त्यांच्या ओठांवरील विठ्ठल विठ्ठल हा जप तसाच अखंड सुरू होता. एक वर्ष आषाढी एकादशी जवळ आली. गोरा कुंभार नेहमीप्रमाणे पायी पंढरपूरच्या वारीला निघाले. पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. जणू त्यांना काहीतरी आधीच कळलं होतं. मंदिरात प्रवेश करताच गोरा कुंभार विठ्ठलाच्या चरणी कोसळले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. नाथ, माझं आयुष्य तुमच्या कृपेने पूर्ण झालं. आता एकच इच्छा आहे, शेवटचा श्वासही तुमचं नाम घेत घेत जाऊ. त्या रात्री गोरा कुंभार मंदिराच्या प्रांगणात नामस्मरण करत बसले होते. अचानक संपूर्ण मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघालं. घंटा स्वतःहून वाजू लागल्या. सुगंधी वारा वाहू लागला. सर्व वारकरी आश्चर्यचकित झाले. गोरा कुंभारांच्या कानावर एक परिचित आवाज आला. गोरा, खूप सेवा केलीस, खूप नाम घेतलंस, आता माझ्यासोबत ये. गोऱ्यांनी डोळे उघडले. समोर सावळा पांडुरंग हात कमरेवर ठेवून प्रेमाने हसत उभा होता. गोरा रडत विठ्ठलाच्या चरणी पडले. नाथ, मी तुमच्याशिवाय कधीच काहीच नव्हतो. विठ्ठल त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत म्हणाले, गोरा, आजपासून तू माझ्या वैकुंठात सदैव माझ्यासोबत राहशील. त्या दिवशी गोरा कुंभार अखंड विठ्ठल विठ्ठल असं नाम घेत परमशांतीत देवाच्या चरणी लीन झाले. वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. कोणी रडत होतं, कोणी अभंग म्हणत होतं, कोणी गोरा कुंभारांचं नाव घेत होतं. हात जोडून उभं होतं. परंपरेनुसार संतांनी गोरा कुंभारांचं स्मरण करत एकच संदेश दिला. ज्याने स्वतःला माती समजलं, त्यालाच विठ्ठलाने हृदयात स्थान दिलं. मित्रांनो, आज शेकडो वर्षानंतरही वारकरी गोरा कुंभारांचं नाव अत्यंत आदराने घेतात. कारण त्यांनी शिकवलं की देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ज्ञानातून नाही, संपत्तीतून नाही, तर नम्रतेतून, सेवेतून आणि अखंड नामस्मरणातून जातो. गोरा कुंभार मातीची मडकी घडवत होते, पण खरं तर ते लाखो भक्तांच्या हृदयालाच भक्तीचा आकार देत होते. आणि म्हणूनच आजही पंढरपूरच्या वारीत त्यांचं नाव अमर आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा संतांची कथा ऐकली, जो ना राजा होता, ना पंडित, ना मोठा विद्वान. तो एक साधा गरीब कुंभार होता, पण त्याचं मन स्वतः विठ्ठलाचं मंदिर होतं. गोरा कुंभारांनी आपल्याला शिकवलं की देवाला तुमची श्रीमंती नको, मोठे मोठे यज्ञ नकोत, मोठ्या देणग्या नकोत. देवाला हवं असतं एक निष्कपट, निर्मळ आणि प्रेमाने भरलेलं हृदय. गोरा कुंभार इतके मोठे संत होते, तरी त्यांनी कधीच स्वतःला महान समजलं नाही. ते नेहमी म्हणत, मी काहीच नाही, सर्व काही माझा विठ्ठल आहे. त्यांच्या आयुष्यात दुःख आलं, अपमान झाला, दारिद्र्य आलं, पण त्यांच्या ओठांवरून विठ्ठल हे नाव कधीच उतरलं नाही. गोरा कुंभार मडकी बनवत होते, पण त्यांच्यासाठी ते काम नव्हतं, ती विठ्ठलाची सेवा होती. आज आपणही आपलं प्रत्येक काम प्रामाणिकपणे केलं तर तेही भक्तीच ठरेल. मित्रांनो, गोरा कुंभार घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्याला विठ्ठल समजत. म्हणूनच एक दिवस स्वतः विठ्ठल त्यांच्या दारात आला आणि भक्ताची सेवा करून गेला. आज आपल्याकडे मोठी घरं आहेत, मोठे मोबाईल आहेत, पैसा आहे, सुखसोयी आहेत, पण मनात शांतता आहे का? मित्रांनो, गोरा कुंभार गरीब होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान होतं, कारण त्यांच्या हृदयात विठ्ठल होता. मित्रांनो, कल्पना करा, आजही आषाढी एकादशीची रात्र आहे. पंढरपूर हरिनामाने दुमदुमलं आहे. चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी डोळ्यात अश्रू घेऊन एकच नाम घेत आहेत, विठ्ठल विठ्ठल. आणि त्या लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत जर तुम्ही मनापासून पाहिलं तर एक साधा कुंभार, गळ्यात तुळशीमाळ, हातात टाळ, चेहऱ्यावर समाधान आणि ओठांवर रामकृष्ण हरी असं म्हणत आजही विठ्ठलाच्या दिशेने चालताना दिसेल. कारण संत शरीराने जातात, पण त्यांची भक्ती कधीच मरत नाही. मित्रांनो, जर गोरा कुंभाराच्या या कथेने तुमच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू आणले असतील, तर आजपासून रोज फक्त 5 मिनिटे मनापासून एकच नाम घ्या, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, जय हरी विठ्ठल. कदाचित तुम्हालाही तुमच्या आयुष्यात विठ्ठलाची कृपा अनुभवायला मिळेल. मित्रांनो, भक्त मोठा की देव,
वारकरी परंपरा या प्रश्नाचं एकच उत्तर देते, देव मोठा आहे. पण भक्ताच्या प्रेमामुळे तो स्वतःला लहान करून भक्ताच्या दारी येतो. आणि म्हणूनच गोरा कुंभाराची कथा ही फक्त एका संतांची कथा नाही, तर भक्ती, नम्रता आणि विठ्ठल प्रेमाचा अमर इतिहास आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी.